नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असाल तर शिवणकाम क्लासचा आपला आजचा हा 5वा दिवस असणार आहे। आजपासून आपण सुरू करणार आहोत पेपर कटिंग, म्हणजेच ब्लाउजचं पेपर कटिंग कशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे ते पण प्रॉपर वेनी हे मी आजपासून सुरुवात करणार आहे। त्यामुळे आजपासून जे काही व्हिडिओ येतील ते तुम्ही कुठेही स्किप करू नका, म्हणजे व्यवस्थित प्रॉपर तुम्हाला कटिंग पण करता येईल आणि त्यानंतर कटिंग जर तुमचं प्रॉपर झालं तर शिवण्यामध्ये तुम्ही परफेक्ट होऊ शकता असं मला वाटतं। कारण की पेपर कटिंग खूप जास्त महत्त्वाचं आहे। शिवणकामचा हा एक बेस आहे। जेव्हा तुम्ही पेपर कटिंग परफेक्ट करता मग ब्लाउज मध्ये शिवण्यामध्ये थोडंसं वाकडं तिकडं झालं तरी चालतं, म्हणजे ब्लाउज परफेक्ट बसतो जर तुमच्याकडे परफेक्ट असं पेपर कटिंग असलं तर आजपासून आपण सुरू करतोय फोरटक्स ब्लाउज, त्याचं बॅक साइड, त्यानंतर योकपट्टी, त्यानंतर बाही सुद्धा आपल्याला कट करायची आणि फ्रंट साइड। तर असे 3 ते 4 जे काही महत्त्वाचे पार्ट आहेत ते आपण कटिंग आज करणार आहोत। पण आजचा जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये फक्त मी बॅक साइड कटिंग आणि योकपट्टीची जी काही कटिंग आहे तीच शिकवणार आहे, कारण की खूप जास्त बॉदर पण व्हायला नको। जेव्हा खूप साऱ्या गोष्टी मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल त्यावेळेस तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट वाटेल। त्यामुळे ब्लाउजच्या बॅक साइडची कटिंग आणि योकपट्टीची कटिंग, ज्याला की तुम्ही क्रॉस पट्टी म्हटलं तरी चालेल, याचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। छातीच्या मापानुसार मुंडा खोली किती घ्यायची, त्यानंतर उंचीनुसार टक्स उंची किती असली पाहिजे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आणि साईडला मी तुम्हाला चार्ट सुद्धा देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टॅग करेल, जेणेकरून की व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला पॉज करून पाहता नाही आला तरी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक केला तरी चालेल। तर चला पटकन बॅक साइड कशी कटिंग करायची आणि योकपट्टीची कटिंग कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते। आता जे कोणी नवीन स्टुडंट असेल मग त्यांना जर आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर त्यांचं खूप जास्त कन्फ्युजन होईल की नेमकं बॅक साइड कशाला म्हणायचं किंवा योकपट्टी कशाला म्हणायचं, तर ते मी एका ब्लाउजच्या डेमोसोबत तुम्हाला दाखवते, म्हणजे कुठेही तुम्हाला शंका असायला नको। तुमच्या लक्षात येईल की नेमकी बॅक साइड म्हणजे आपण नेमका कोणता पार्ट कट करणार आहोत। तर बॅक साइड म्हणजे ही जे ब्लाउजचा पाठीमागचा भाग तुम्हाला दिसतोय तर हा आपल्याला आज कटिंग करायचा आहे। पाठीमागच्या भागासाठी टक्स उंची किती असली पाहिजे किंवा उंची कशी घ्यायची, त्यानंतर छातीच्या मापानुसार मुंडा खोली कशी घ्यायची हेच मी तुम्हाला सांगणार आहे। या व्यतिरिक्त जो काही समोरचा भाग तुम्हाला दिसतोय इथे ही जी आहे त्याला म्हणायचं योकपट्टी किंवा क्रॉसपट्टी म्हटलं, जसं की मी आधी सांगितलं तरी चालेल। तर हे योकपट्टीचं कटिंग नेमकं कसं करायचं तर हे 2 जे पार्ट आहेत ते आपण पाहणार आहोत। तर चला मी पटकन तुम्हाला पेपर कटिंग दाखवते, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी फॉलो करता येईल। सुरुवातीला तर पेपर कटिंग करण्यासाठी कोणकोणतं मटेरियल लागते ते मी तुम्हाला सांगते। इथे घेतलेलं आहे मी पट्टी, काचेची घ्या, स्टीलची घ्या, कोणती तुमच्याकडे असेल ती पट्टी घेतली तरी चालेल। त्यानंतर पेन लागणार आहे, त्यासोबत कात्री, त्यानंतर मेजरिंग टेप, त्यानंतर जे काही मापाचं ब्लाउज आहे ते मापाचं ब्लाउज आणि त्यानंतर जो काही पेपर आहे ज्यावरती तुम्ही सर्व जे काही ब्लाउजचं मेजरिंग असणार आहे ते आखणार आहे त्यासाठी पेपर लागणार आहे। तुम्ही न्यूजपेपर घेतला तरी चालेल, पण इथे मी व्हाईट कलरचा प्लेन पेपर घेतला, जेणेकरून की तुम्हाला मेजरमेंट ज्यावेळेस मी टाकेल त्यावेळेस परफेक्ट दिसेल। तुमच्याकडे साधा न्यूजपेपर असला तरी चालेल, त्यावरती सुद्धा आपण नेहमी पेपर कटिंग करतो, पण आता तुम्हाला समजण्यासाठी आणि जे काही मार्किंग मी करणार आहे ते हायलाईट होण्यासाठी मी इथे व्हाईट पेपर घेतलेला आहे। तर चला लगेचच आपण आपलं जे काही पेपर कटिंग आहे ते करायला सुरुवात करूया। पण त्याआधी जे काही ब्लाउज आहे त्यानुसार मुंडा खोली किती घ्यायची आणि त्यानंतर बॅक साईडसाठी टक्स उंची किती घ्यायची त्याचा एक चार्ट मी तुम्हाला दाखवते, तो चार्ट तुम्हाला फॉलो करायचा आहे। जेव्हा मी चार्ट तुम्हाला दाखवेल तिथे तुम्ही व्हिडिओ थांबवून तो चार्ट तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढला तरी चालेल, अदरवाईज कमेंट बॉक्समध्ये मी पूर्ण चार्ट देण्याचा प्रयत्न करीन, जेणेकरून तुम्हाला नेहमीच व्हिडिओ जरी ओपन केला तरी सुद्धा तो चार्ट पाहता येईल। तर चला सुरुवातीला मी तुम्हाला चार्ट दाखवते, त्यानंतर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये चार्ट लिहून घ्या किंवा अदरवाईज स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल। सगळ्यात पहिले तर ब्लाउजच्या उंचीनुसार मागील टक्स उंची आपल्याला नेहमी घ्यायची असते, तर ती किती घ्यायची? कधी कधी काय होतं आपल्याकडे जर खडू वगैरे जवळ नसेल तर आपण मनाने टक्स उंची घेतो, त्यासाठी इथे परफेक्ट असा चार्ट मी तुम्हाला दिलेला आहे ज्यामध्ये ब्लाउजच्या उंचीनुसार तुम्ही टक्स घ्यायचा आहे। तर इथे बाजूला तुम्हाला दिसत असेल इथं आहे ब्लाउजची उंची, त्यानंतर मागील टक्स उंची आणि त्यानंतर तयार टक्स। जेव्हा पण ब्लाउजवरती आपण टक्स मारतो त्यावेळेस ह्या मापाचा आपल्याला मारायचा आहे आणि मारून झाल्यानंतर हा जो तयार टक्स आहे तो तुमचा दिसणार आहे। थोडक्यात मी तुम्हाला दाखवते। आता हा आपला ब्लाउज आहे, यावरती जे काही टक्स उंची असणार आहे ही मारल्यानंतर जो काही आपला सेकंड नंबरचा चार्ट आहे ती आपण टक्स मारायचा आहे। थोडक्यात आता 12 उंचीसाठी ते टक्स दिलेला आहे 5.25चा, तर टक्स मारताना मी 5.25चा मारणार, पण ज्यावेळेस आपला मारून होईल त्यावेळेस तो तयार होतो 5.25चा। तर थोडक्यात तुमच्या लक्षात येत असेल की ब्लाउजची टक्स उंची कशी घ्यायची याचा परफेक्ट असा हा चार्ट आहे। हा चार्ट तुम्ही नक्की स्क्रीनशॉट मारून ठेवा, तुम्हाला नेहमीच उपयोगी पडेल। 11 उंचीच्या ब्लाउजसाठी 12, 13, 14 आणि 15 उंचीच्या ब्लाउजसाठी। आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की मग 12.5ची उंची आल्यावरती किती टक्स घ्यायचा किंवा 13.5ची जर उंची आली तर मग किती टक्स घ्यायचा? जेव्हा 13.5चा येईल त्यावेळेस 13चाच टक्स घ्यायचा आहे। 14.5 आला तर 6.5 घ्यायचा आहे।
या व्यतिरिक्त जर 15.5 उंची आली तर 5.25चा टक्सच तुम्हाला घ्यायचा आहे। म्हणजे थोडक्यात त्या रिलेटेड जर तो अंक असेल मग 12.25 असू, 12.5 असू किंवा 12 असू, मग 5.25चा टक्स जो काय आहे तो तुमचा असणार आहे। ही असणार आहे ब्लाऊजच्या मागील टक्स उंची। त्यानंतर लागते आपल्याला मुंडा खोली। तर जेव्हा पण तुम्ही ब्लाऊज शिवता त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे मुंडा खोलीचा। मुंडा खोली जर चुकली तर ब्लाऊज पूर्ण चुकतो किंवा मुंड्यामध्ये एकदम टाईट झाला तर स्लीव्ह सुद्धा बसत नाही। त्यासाठी ही जी काही मुंडा खोली आहे ती एकदम परफेक्ट आहे। तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता। 28, 30, 32, 34, 36, 38, 40 आणि 42 मापापर्यंत आपण सर्वांचं पेपर कटिंग पाहणार आहोत। छातीच्या मापानुसार मुंडा खोली आपल्याला नेहमी घ्यावी लागते। त्यासाठी 28 साठी दिलेलं आहे 5.25, 30 साठी पण 5.25च आहे, 32 आणि 34 साठी असणार आहे 5 इंच मुंडा खोली, 36 आणि 38 साठी असणार आहे 5.25, त्यानंतर 40 आणि 42 साठी असणार आहे 5.6। आता खूप वेळा मला कमेंट येतात की जेव्हा पण आपण मुंडा खोली घेतो त्यावेळेस कस्टमरच्या छातीचं माप कमी असतं आणि जो काही मुंडा असतो किंवा आर्महोल असतो तो मोठा असल्यामुळे ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही किंवा स्लीव्हजच वरती सरकत नाही असा सुद्धा गोंधळ होतो। मग खूप केसमध्ये असं काय होतं की कस्टमरचा जो काही मुंडा असेल किंवा जो काही आर्महोलचा पार्ट असेल तो जाड असतो आणि छातीचा भाग जो आहे तो कमी असतो। मग जर 36चं मेजरमेंट असेल, 36च्या मेजरमेंटसाठी माझी मुंडा खोली आहे 5.25, पण जर कस्टमरचा दंड किंवा जो काही मुंडा आहे तो जर जाड असेल कस्टमरचा जो काही मुंडा असेल तो जाड असेल तरी ते 5.25ची मुंडा खोली मी दिलेली आहे। जर थोडासा कस्टमर जाड असेल तर तुम्ही 5.5चा घ्या। म्हणजे थोडक्यात अर्धा इंचाने तुम्हाला मुंडा खोली जी काय आहे ती वाढवायची आहे, पण त्यापेक्षा जास्त वाढता कामा नये, नाहीतर मग जो काही गळा आहे तो सुद्धा उतरेल। तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। ज्यावेळेस कस्टमरच्या छातीचं माप कमी असेल पण मुंडा खोली जास्त असेल किंवा मुंडा थोडासा जाड असेल, मोठा असेल, त्यावेळेस अर्धा इंचाने मुंडा खोली वाढवली तरी चालेल। तर चला आता ही सर्व मेजरमेंट हे दोन्ही चार्ट तुमच्या लक्षात आले असेल। मी माझ्या भाषेमध्ये तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलाय। यामध्ये जरी काही अडचण आली तरी सुद्धा तुम्ही मला नक्कीच कमेंट करून विचारू शकतात। जसं आपण वरती सांगितलं की टक्स उंचीमध्ये जर 13.5 आलं, 14.5 आलं त्यावेळेस काय करायचंय, सेम त्या पद्धतीने जर 36.5 मेजरमेंट असेल तर तुम्ही हीच जी काही मुंडा खोली आहे तीच फॉलो करायची। 34.5 असेल किंवा 34.25 असेल तरी सुद्धा हीच मुंडा खोली तुम्ही घ्यायची आहे। तर थोडक्यात हे चार्ट तुमच्या लक्षात आले असेल। आता आपण जे काही पेपर कटिंग आहे त्याला सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर कस्टमरच्या बॅक साईडचं मला कटिंग करायचं आहे। त्यासाठी जे काही मेजरमेंट मला लागणार आहे ब्लाऊजवरून ते मी घेतलेले आहेत। जर मेजरमेंट ब्लाऊजवरून कसे घ्यायचे तुम्हाला माहीत नसेल तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये ते दाखवलेला आहे, तो व्हिडिओ चेकआउट करा आणि त्यानंतरच मग कटिंगसाठी जा, जेणेकरून कोणतेही मेजरमेंट चुकणार नाही। तर कस्टमरच्या ब्लाऊजची उंची आहे 12, त्यानंतर छाती 1 नंबरची आहे 7.5, 2 नंबर आहे 8, कंबर आहे 30, त्यानंतर बाही लांबी आहे 5, दंडगेर आहे 12, पुढचा गळा आहे 6चा, मागचा गळा 9चा आणि शोल्डर पट्टी जी आहे ती आहे 2.5ची। पण बॅक साईडसाठी एवढी सर्व मेजरमेंट लागत नाही। मग नेमकी कोणती लागतात, तर ही जी काही खाली मी मेजरमेंट दिलेली आहे ती लागणार आहे आपल्याला बॅक साईड कटिंग करण्यासाठी। मग त्यासाठी मी काय केले, उंची, त्यानंतर जी काही छाती आहे ती 1 नंबरची आपल्याला केव्हा घ्यायची, ज्यावेळेस आपला ब्लाऊज शिवून एकदम तयार होईल आणि फिटिंगची टिप मारायची आहे त्यावेळेस आपण 1 नंबर छातीचं कन्सिडर करतो। अदरवाईज 1 नंबर छाती आपल्याला कुठेही पेपर कटिंगमध्ये लागत नाही, फक्त 2 नंबर छातीच लागते। त्यासाठी फक्त 2 नंबर छाती मी ती लिहून घेतली जी की आपली आहे 8ची। त्यानंतर आपल्याला कंबर लागणार आहे, कंबर आहे 30ची। त्यानंतर ब्लाऊजच्या टक्स उंचीनुसार मी येथे जो काही टक्स आहे तो मारून घेणार आहे। तर ब्लाऊजची उंची आहे माझी 12 आणि 12च्या ब्लाऊजच्या उंचीसाठी टक्स उंची असणार आहे 5.25, त्यासाठी टक्स उंची जी आहे ती 5.25 मी इथे घेतली आहे। त्यानंतर छातीच्या मापानुसार मला मुंडा खोली सुद्धा लागणार आहे। तर माझं छातीचं माप आहे 8, म्हणजे थोडक्यात हा चौथा भाग मी इथे लिहिलेला आहे, म्हणजे माझी छाती असणार आहे 32ची। चौथा भाग कसा काढायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगते। तर थोडक्यात 32च्या मापासाठी जी काही मुंडा खोली आहे ती मी घेतलेली आहे 5, त्यानंतर शोल्डर पट्टी असणार आहे 2.5ची आणि मागचा गळा जो आहे तो आहे 9चा। तर थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की बॅक साईड कटिंग करण्यासाठी कोणती महत्त्वाची ही मापं लागतात। तुम्ही सुद्धा याच पद्धतीने फॉलो करा, म्हणजे कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। आता मी तुम्हाला दाखवते की चौथा भाग कसा काढायचा। आता इथे जी काही छाती आहे ती माझी 32ची होती, पण जेव्हा मी ब्लाऊजवरती मेजरमेंट घेतलं त्यावेळेस मला चौथा भाग इझिली भेटतो, पण जेव्हा मी कस्टमरच्या बॉडीवरती मेजरमेंट घेणार आहे त्यावेळेस संपूर्ण छाती मला भेटेल। ह्या कस्टमरचं ज्यावेळेस मी बॉडीवरती मेजरमेंट घेतलं त्याचं माप आलं होतं माझ्याकडे 32, मग 32चा मी चौथा भाग नेमका कसा काढला हे तुम्हाला थोडक्यात दाखवते। लक्षपूर्वक पहा, म्हणजे कुठेही तुमची गफलत होणार नाही। चौथा भाग काढण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगते, टेपवरतीच आपण पटकन काढू शकतो। नंतर एकदा आपलं जर पाठ झालं ना मग चौथा भाग काढायची काही गरज पडत नाही, आपल्या लगेचच ते लक्षात येतं। तर इथे जे आहे टेपवरती 32 अंक तुम्हाला दिसत असेल, तर 32 वरती जे काही माझं टेपचं सुरुवातीचं टोक होतं ते मी आणून ठेवलं अशा पद्धतीने आणि पहा। त्यानंतर अजून एकदा दुसऱ्यांदीच जो काही टेप आहे तो मी मुडपणार आहे, जेणेकरून की मला चौथा भाग लगेचच भेटेल। तर पहा 32च्या टोकावरती हा जो काही टेप आहे तो मी मुडपला।
तर लगेचच जो काही आपला सुरुवातीचा टोक असतो त्यावरती आपल्याला जो काही चौथा भाग आहे तो भेटतो। तर पहा इथे टेप मुडपलेला आहे, म्हणजे 8 हा जो काय आहे तो माझा चौथा भाग असणार आहे, म्हणजेच 8 चौक 32 असा चौथा भाग सर्व छातीचा जो काय आहे तो तुम्हाला काढता येईल। मग 36 जरी असलं तरी 9 चौक 36 किंवा 30 जरी असलं तरी 7.5 असे चौथे भाग तुम्हाला जे काय आहे ते भेटतात। आणि नेहमी ही ट्रिक लक्षात ठेवा, टेपवरती चौथा भाग काढण्याची, तुम्हाला लगेच चौथा भाग भेटून जाईल। फक्त टेप जो आहे ज्या छातीचा तुम्हाला चौथा भाग काढायचे तिथपर्यंत तुम्हाला 2दा मोडपायचा आहे, लगेचच तुम्हाला चौथा भाग भेटून जाईल। तर चला आता माझ्याकडे मेजरमेंट आहे, जे काही साहित्य लागणार आहे ते सुद्धा माझ्याकडे आहे, लगेचच आपण पेपर कटिंग करायला घेऊयात। सगळ्यात पहिल्यांदा माप टाकताना मला ब्लाऊजची पूर्ण उंची टाकायची आहे। इथपासून जी काही उंची असेल ती मी ब्लाऊजची मोजल्यानंतर मला 12 इंच उंची भेटली। मग 12 इंचामध्ये मला पूर्ण उंची अधिक 1 इंच मिळवायचा असतो। तर 1 इंच कशासाठी हे मी तुम्हाला सांगते। ज्यावेळेस तुम्ही इथे शोल्डर जोडता त्यावेळेस अर्धा इंच तुमचं इथे जातं, त्यासाठी हा अर्धा इंच इथं जातो आणि त्यानंतर जी काही खालची पट्टी तुम्ही जोडता त्यामध्ये तुमचा अर्धा इंच जातो। त्यासाठी ब्लाऊजची पूर्ण उंची अधिक 1 इंच तुम्हाला घ्यायचं आहे, म्हणजे अर्धा इंच वरती आणि अर्धा इंच तुमचा खाली जाणार आहे। तर चला पटकन आता मी पेपरवरती सुद्धा ब्लाऊजची पूर्ण उंची अधिक 1 इंच टाकून घेते। तर थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल 1 इंच कशासाठी मिळवायचं आहे। तर आता मी मेजरमेंट टाकायला सुरुवात करते। ब्लाऊजची उंची आहे माझी 12 इंच। 12 इंचमध्ये मी 1 इंच मिळवल्यानंतर ब्लाऊजची पूर्ण उंची झाली माझी 13। तर इथपासून जे काही सुरुवातीचं टोक आहे तिथपासून खालपर्यंत जे काही 13 उंची आहे तिथपर्यंत मी इथे पेपर कट करून घेतला आहे। जर तुमच्याकडे संपूर्ण पेपर असेल तर 13 वरती तुम्ही इथे मार्क करून घ्यायचा आहे। तर पहिली स्टेप तुमच्या लक्षात आली असेल, जी काही ब्लाऊजची उंची आहे त्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी 1 इंच मिळवायचा आहे, कुठेही विसरू नका, नाहीतर नंतर मग उंचीमध्ये प्रॉब्लेम येतो आणि मग नंतर कमी पडलेली उंची वाढवायची कसा हा सुद्धा प्रश्न उभा राहतो। त्यासाठी ब्लाऊजची पूर्ण उंची टाकल्यानंतर जे काही मेजरमेंट तुम्हाला भेटणार आहे ते भेटलं 13, म्हणजे ब्लाऊजची थोडक्यात उंची होती 12, त्यामध्ये मी 1 इंच मिळवला, ते झाले 13। त्यानंतर मला टाकायचे आहे ब्लाऊजच्या छातीनुसार मुंडा खोली। आता माझी जी काही छातीचं माप आहे ते आहे 32, म्हणजे थोडक्यात मी त्याचा चौथा भाग काढून घेतला तर मला भेटले 8 चौक 32। मग 32च्या मापाला मुंडा खोली किती आहे तुम्ही चार्टमध्ये पाहिलं तरी चालेल, आणि नाहीतर मग ऑलरेडी मी इथे लिहून घेतलेलं आहे। तुमच्या छातीचं जे काही माप असेल ते तुम्ही पाहायचे आणि त्यानुसार चार्टमध्ये जी काही मुंडा खोली असेल ती घ्यायची आहे। आता 32च्या मापासाठी माझी मुंडा खोली जी आहे ती आहे 5ची। जिथपासून मी पूर्ण उंची खाली टाकली त्या पॉईंटपासूनच मला मुंडा खोली खाली टाकायची आहे। आता जे काही 8चं माप आहे त्याच्यासाठी माझी मुंडा खोली इथे 5ची, म्हणून मी इथे सुरुवातीला टेप ठेवला आणि त्यानंतर 5 वरती इथे मार्क करून घेते। व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल मी आशा करते। तर पहा जिथून पूर्ण उंची टाकली तिथपासूनच त्या पॉईंटपासूनच मी जी काही मुंडा खोली होती ती टाकली, तर इथे 5ची मुंडा खोली होती म्हणून मी 5 टाकून घेतलं। त्यानंतर वरचं जे माप आहे इथे आपल्याला टाकायचं आहे गळा रुंदी आणि त्यानंतर इकडे टाकायचं आहे शोल्डर पट्टीचं माप। आता सुरुवातीला जेव्हा पण तुम्ही बॅक साईडची गळा रुंदी टाकता खूप वेळा काय होतं की इथे सर्वजण 2.5चं मेजरमेंट टाकतात ज्यावेळेस गळा रुंदी टाकतात। सर्वात जास्त जर ब्लाऊज उतरण्याचं काही कारण असेल तर ती असते ही गळा रुंदी। जेव्हा कस्टमरचं माप मोठं असेल त्यावेळेस तुम्ही 2.5 घेतला तरी चालेल, पण 38च्या आतमधले जी काही मापं असतील त्या सर्वांसाठी तुम्हाला इथे 2 इंचच गळा रुंदी घ्यायची आहे, किंवा 40-42च्या मापासाठी जरी 2 इंच इथे तुम्ही गळा रुंदी घेतली तरी चालतं, ब्लाऊज अजिबात सुद्धा उतरत नाही। आता मी तुम्हाला दाखवते जी काही गळा रुंदी आहे ती कंपल्सरी तुम्हाला 2 इंचच ठेवायची आहे। मी थोडक्यात तुम्हाला सांगते, 2.5च्या भानगडीत पडू नका, नाहीतर ब्लाऊजचा जो काही गळा आहे शोल्डर तो सुद्धा उतरतो। तर जी काही गळा रुंदी आहे ती मी इथे टाकून घेते। माझी गळा रुंदी जी आहे ती मी इथे 2ची टाकते। तर पहा इथपासून जो काही उंचीचा मी पॉईंट घेतला होता तिथपासूनच मी गळा रुंदी समोर टाकून घेतली। गळा रुंदी टाकल्यानंतर लगेचच पुढे मला शोल्डर पट्टीचे मेजरमेंट टाकायचं आहे। जी काही कस्टमरची शोल्डर पट्टी असेल त्यानुसारच मेजरमेंट टाका। जो काही कस्टमरचा ब्लाऊज होता त्यावरती त्यांची शोल्डर पट्टी होती 2.5ची, त्यामध्ये मला कंपल्सरी अर्धा इंच मिळवायचंच आहे, कारण जेव्हा मी बाही जोडायला जाईल त्यावेळेस अर्धा इंचचं मला मार्जिन लागतं, त्यामुळे शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच तुम्हाला करायचं आहे। जे काही स्क्रीन आहे त्यावरती सुद्धा मी तुम्हाला लिखित स्वरूपात देईल, म्हणजे तुमचं दिसणार नाही। तर 2.5ची जी काही शोल्डर पट्टी आहे त्यामध्ये मी अर्धा इंच मिळवणार आहे, म्हणजे माझी पूर्ण जी काही शोल्डर पट्टी आहे ती झाली 3ची। तर आता जिथपासून मी गळा रुंदी टाकली होती तिथपासूनच पुढे मी आता शोल्डर पट्टीचं माप टाकते, जे की माझं 3 मला भेटलेलं आहे। तर अशा पद्धतीने टेप ठेवल्यानंतर जे काही 3ची माझी शोल्डर पट्टी होती ती मी पूर्ण केली। हे शोल्डर पट्टीचं माप टाकल्यानंतर आपण आता जो काही मुंडा खोलीचं माप घेतलं होतं तिथपासून छातीचं माप टाकणार आहोत। माझी मुंडा खोली होती 5ची, म्हणून मी इथे मुंडा खोली 5ची घेतली आणि त्या रेषेवरूनच आता मी इकडे माझं छातीचं मेजरमेंट टाकणार आहे। तर छाती जी आहे ती माझी आहे 32ची, त्याचा मी चौथा भाग काढून घेतला, तो आला 8। याच्यामध्ये कुठेही प्लस वगैरे करायचं नाही, जेवढं काही तुमचं छातीचं मेजरमेंट असेल तेच तुम्हाला टाकायचं आहे। आता मी इथे टाकून घेतलं 8, आणि त्यानंतर ही जी मुंडा खोलीची लाईन आणि ही जो छातीचा पॉईंट होता तो आपल्याला सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचा आहे।
हे झालं आपलं छातीचं मेजरमेंट। जिथपर्यंत आपण उंची घेतली होती तिथपासून आपण पुढे टाकणार आहोत आपल्या कमरेचा चौथा भाग। कमरेचा सुद्धा चौथा भाग लागतो। चौथा भाग कसा काढायचा हे मी तुम्हाला सांगितलं। तर चला चौथा भाग इथे काढूयात आपण। आता कंबर माझी आहे 30ची, तर 30चा चौथा भाग येतो 7.5। तुम्ही जर नवीन असाल यामध्ये तर टेपवरती तुम्ही काढू शकता। मेजरिंग टेपवरती कसं काढायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवले। आता 30 आली कंबर, त्यामध्ये मला जो काही माझ्या कमरेचा चौथा भाग येईल त्यामध्ये सुद्धा 1 इंच प्लस करायचं आहे। ही सुद्धा लक्षात ठेवा जेणेकरून की कुठेही प्रॉब्लेम येणार नाही। 7.5 आल्यानंतर मी कमरेमध्ये 1 इंच मिळवला म्हणजे माझं कमरेचं टोटल माप झालेलं आहे 8.5। तर आता जिथपर्यंत मी पूर्ण उंची घेतली होती तिथपासून मी 8.5 टाकून घेते। काही जरी पॉईंट तुमच्या लक्षात आलं नाही तर मला नक्की कमेंट करून विचारा, तिथे मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल। जो काही छातीचा पॉईंट होता आणि जो काही कमरेचा पॉईंट आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने एक बॉक्स तयार होईल सुरुवातीला। त्यानंतर जिथपासून तुम्ही गळा रुंदी घेतलेली होती इथे 2ची गळा रुंदी घेतल्यानंतर जी काही तुमची गळ्याची खोली आहे पाठीमागची ती तुम्हाला टाकायची आहे। माझ्या मागच्या गळ्याचं माप आहे 9 इंच, म्हणून जिथून मी उंची टाकली होती तिथपासूनच मी खाली 9 इंच जो काही गळ्याची माझी खोली आहे ती घेतली। आता इथे टाकायची आपल्याला गळा रुंदी। आता तुमचा थोडक्यात ब्लाऊजचा गळा किती रुंदीचा आहे किंवा कस्टमरला किती मोठा गळा आवडतो त्यानुसार तुम्ही गळा रुंदी घेतली ते चालेल, पण रेग्युलर गळ्यासाठी मी सांगेल 2.5 ते 3 पर्यंत घ्या, म्हणजे जास्त खोलगटही होणार नाही आणि जास्त पसरटही होणार नाही। तर 3ची गळा रुंदी मी इथे टाकते आणि त्यानंतर हा जो गळ्याचा पॉईंट आहे तो इथे आपल्याला मिळवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण आकार देऊन घेऊया। ही झाली मागचा गळा। गळ्याचा जो काही आकार आहे तो देण्यासाठी मी इथे अर्धा इंचचं मार्जिन घेतलं आणि त्यानंतर आता हा जो आहे इथे गोलाकार आकारामध्ये मी इथे त्याला पॉईंट देऊन घेते, म्हणजेच माझा छान गोलाकार आकार येईल। तर मागच्या गळ्याचं माप कसं घ्यायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल। जिथपासून आपण शोल्डर पट्टी घेतली होती तो पॉईंट सरळ आपल्याला खाली जी काही छातीची लाईन आहे त्यावरती जोडायचा आहे। या पद्धतीने त्यानंतर आता मला बॅक साईडला जे काय आहे मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। नेहमी लक्षात ठेवा मागच्या मुंड्याचा आकार आणि पुढच्या मुंड्याचा आकार खूप महत्त्वाचा आहे। बॅक साईडला आपण मागच्या मुंड्याचा आकार देणार आहोत आणि समोरच्याला पुढच्या मुंड्याचा आकार देणार आहोत। पण इथे एक ट्विस्ट आहे, जेव्हा पण तुम्ही मागच्या मुंड्याचा आकार देता त्यावेळी जी काही शोल्डर पट्टीची लाईन असेल तिथपासून अर्धा इंचचं मार्जिन तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर जे काही अर्धा इंचचं मार्जिन आहे ते तुम्हाला इथे वरती जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग मागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। मागील मुंड्याचा आकार देण्यासाठी जे काही अर्धा इंच मी इथे वाढून घेतलं होतं तिथपासून मी 1 इंचचं अंतर घेऊन आता इथे मुंड्याचा आकार देऊन घेते। तर पहा 1 इंच मी तिरकं घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग आता हा गोलाकार आकारामध्ये मी मुंडा इथे जोडून घेते या पद्धतीने। आता हे जे काही बेसिक आहे ते तर तुमच्या लक्षात आलं असेल। इथपर्यंत झाल्यानंतर जे काही मार्जिन तुम्हाला ब्लाऊजमध्ये ठेवायचं आहे त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे। जेवढा काही ब्लाऊज असेल तुमच्याकडे शिल्लक त्यानुसार तुम्ही जास्त मार्जिन ठेवलं तरी चालतं, पण कधी कधी काय होतं कस्टमरचं माप मोठं असतं मग आपल्याकडे मार्जिनला पण जास्त काही स्पेस नसतो, मग त्यावेळेस 1 इंचाच्या पुढेच मार्जिन ठेवा किंवा 1.5 इंचाच्या पुढे ठेवलं तरी चालेल, 2 इंचापर्यंत ठेवा, जास्त काही ठेवू नका। कारण की जास्त जरी मार्जिन असलं तरी ब्लाऊज व्यवस्थित परफेक्ट बसत नाही। 1.5 इंचापर्यंत ठीक आहे, जेवढं तुमच्याकडे पुरेपूर फॅब्रिक असेल तेवढं मार्जिन ठेवा। तरी इथे मी आता ठेवते 1.5 इंचाचं मार्जिन, 1.5 इंच खालच्या बाजूने, त्यानंतर 1.5 इंच पुढच्या बाजूने आणि त्यानंतर हे पॉईंट आपण जोडून घेणार आहोत। तर पहा अशा पद्धतीने जे काही मार्जिन आहे ते सुद्धा मी घेतलं। आता आपल्याला टाकायचे टक्स उंची, तर टक्स उंचीचा सुद्धा मी चार्ट तुम्हाला दिलेला आहे। जी काही ब्लाऊजची उंची असेल त्यानुसार तुम्हाला टक्स उंची घ्यायची। माझं जी काही ब्लाऊजची उंची आहे ती आहे 12 आणि त्यानंतर माझी टक्स उंची आहे इथे 5.25। तर जी काही कंबर आहे त्याचं तुम्हाला हाफ करायचं आहे। आता पूर्ण कंबरेचं माप जर तुम्ही पाहिलं तर इथे भरणार आहे 8.5, कारण की पूर्ण जी काही कंबर होती त्याचा मी चौथा भाग काढला आणि त्यामध्ये 1 इंच मिळवलं। तर थोडक्यात इथे 8.5 आल्यानंतर आता याचे मला निम्मे करावे लागणार। तर 8.5चं निम्म पहा, अशा पद्धतीने एकदा टेप दुमडल्यानंतर तुम्हाला लगेचच निम्मा भाग भेटून जातो। तर इथे पहा 4 आणि 2 रेषा म्हणजे थोडक्यात 4.25 आलेला आहे। तर इथपासून मी 4.25 वरती जो काही टक्स आहे तोच मी माझा घेणार आहे आणि ब्लाऊजच्या उंचीनुसार टक्स उंचीचं जे काही मार्जिन आहे ते आहे माझं 5.25चं। तर इथे 5.25 वरती मार्क केलं मी वरती आणि त्यानंतर हा टक्स मी आखून घेते। टक्स मारण्यासाठी जे काही अर्धा इंच आहे मी दोन्ही बाजूला मार्जिन घेते, म्हणजे मला टक्स मारायला सोपं जाईल।
आता तुमच्या लक्षात आलं असेल की कमरेमध्ये आपण 1 इंच का मिळवलं होतं, कारण की हा जो टक्स आहे तो सुद्धा आपल्याला घ्यायचा असतो आणि इथे आपलं 1 इंचाचं मार्जिन जातं, त्यामुळे पूर्ण कमरेचं जे काही माप असेल त्याचा चौथा भाग काढून तुम्हाला 1 इंच कंपल्सरी घ्यायचंच आहे, जेणेकरून की हा जो काही आपला 1 इंच जाणार आहे तो टक्समध्ये जाणार आहे. आता जी काही माप आहे ती थोडक्यात मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल जी काही पूर्ण उंची होती त्यामध्ये मी 1 इंच मिळवलं आणि त्यानंतर पूर्ण उंची घेतली. इथपासून मी 2 इंच गळ्याची रुंदी टाकली. जो काही उंची होती तिथपासून मी खाली छातीचा जो काही मुंडाखोली होती ती टाकली. मुंडाखोली टाकल्यानंतर छातीचा जो काही चौथा भाग आला तो मी इथे टाकला. खालच्या बाजूला कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टाकलं. इथपासून मी शोल्डर पट्टीचं माप जे काही होतं ते टाकलं, त्यामध्ये अर्धा इंच मिळवला. त्यानंतर इथे अर्धा इंच घेऊन मागील मुंड्याचा आकार दिला आणि त्याला गोलाकारमध्ये जोडून घेतलं. त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे मार्जिन, जे की कस्टमरच्या आवडीनुसार किंवा ब्लाऊजच्या फॅब्रिकनुसार तुम्ही घेतलं तरी चालेल. इथपासून खाली मी घेतलेलं आहे गळ्याची उंची, जी काही कस्टमरच्या आवडीनुसार असेल ती. त्यानंतर गळा किती रुंदीचा घ्यायचा आहे त्यानुसार इथे 2.5-3 तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आणि त्यानंतर गोलाकार आकार देऊन घ्या. इथपासून मी कमरेचा जे काही मधला भाग आहे तो घेतला आणि त्यानंतर ब्लाऊजच्या उंचीनुसार टक्स उंची घेतली. अर्धा इंच दोन्हीकडे घेतलं, जेणेकरून की टक्स मारायला मला सोपं जाईल. तर चला आता कटिंग कसं करायचं ते पण मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिले तर जेव्हा पण तुम्ही ब्लाऊजचं हे काही पेपर कटिंग करणार आहोत त्यावेळेस गळा कट केला नाही तरी चालेल, पण प्रत्येक वेळेस कस्टमर काय होतं वेगवेगळा गळा शिवायला सांगतं. कधी पंचकोनी, कधी पानगळा झाला. मग काय होतं गळा एकदा कट केला की नंतर आपल्याला आकार द्यायला अवघड जातं, त्यामुळे गळा सुरुवातीला कट करू नका. पण आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचा आहे त्यासाठी मी इथे गळा पण तुम्हाला कट करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमका गळा कसा कट करायचा आहे. या पद्धतीने जो काही गळा होता तो पण मी कट करून घेतला. आता मागचा मुंड्याचा जो काही आकार आहे तो सुद्धा आपण कट करून घेऊया. त्यानंतर मार्जिनच्या पुढचा जो काही एक्स्ट्राचा माझा पेपर आहे तो सुद्धा मी कट करून घेते, जेणेकरून की जी काही बॅक साईड आहे ती मला लगेचच भेटेल. त्या पद्धतीने जी काही बॅक साईड आहे ती मला भेटलेली आहे अशा पद्धतीने. तर तुमचं जे काही मेजरमेंट असेल ते सुद्धा तुम्ही या पद्धतीने कट करून घ्या. ब्लाऊज शिवायला खूप सोपं जाईल आणि व्यवस्थित तुम्हाला जमणार आहे याची खात्री मी तुम्हाला देते. फक्त या पद्धतीने फॉलो करा. यात काही अडचण असली तरी मला सांगा. आता मी सुरुवातीला म्हटलं होतं की बॅक साईड आणि योगपट्टी आपण आज क्लासमध्ये दोन्ही घेऊयात, पण मला असं वाटतं की हेच तुम्हाला समजायला थोडंसं अवघड जाईल सुरुवातीला. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त बॅक साईडचं कटिंग मी तुम्हाला दाखवते. जे काही योगपट्टी आणि स्लीवचं कटिंग असेल ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवूयात, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. तर चला, बॅक साईडचं जे काही कटिंग आहे ते थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल. यामध्ये काही प्रॉब्लेम असायला नको. तुम्ही या पद्धतीने करून पहा आणि केल्यानंतर मला इंस्टाग्रामला फोटोज वगैरे शेअर केले तरी चालेल. कुठे चुकलेलं आहे तिथे सुद्धा मी तुम्हाला नक्कीच गाईड करेन. बरेच जण घरून टेलरिंग काम करतात, पण सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे त्यांचा शोल्डर खूप वेळा उतरतो किंवा गळा सुद्धा उतरतो. त्याचं मुख्य कारण मी तुम्हाला सांगितलं की गळा रुंदी. तर थोडक्यात आता मी लाईव्ह डेमोमध्ये तुम्हाला दाखवते की नेमका गळा उतरण्याचं किंवा शोल्डर उतरण्याचं कारण काय आहे. आता इथे मी जर 2.5 इंच घेतलेलं असलं तर मी काय केलं असतं, तर खालचा जो काही टक्स आहे तो मारल्यानंतर तुम्ही पाहू शकता जो काही गळा मी कट केलाय तिथे टक्स मारल्यानंतर ऑलरेडी अर्धा इंच मार्जिन इथे वाढतंय. म्हणजे इथं आपल्याला 2.5 जर आपण इथं घेतलं तर थोडक्यात हे अंतर ज्यावेळेस मी टक्स मारेल त्यावेळेस 3 इंच होईल आणि हा जो काही पार्ट आहे तो एकदमच मोठा होईल आणि कस्टमरला तो शोल्डरमधून उतरणार आहे. त्यासाठी मी इथे 2 इंच घेतला आणि ज्यावेळेस मी टक्स मारते त्यावेळेस आपोआपच इथं अर्धा इंच अंतर जे काय आहे ते वाढते. खूप सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ट्रिक तुम्ही नक्की यूज करा. जी काही गळ्या रुंदी असेल ती 2ची घ्या. ज्यावेळेस तुम्ही टक्स मारताल त्यावेळेस हा जो काही आकार आहे तो सरळ होतो आणि इथला अर्धा इंच अंतर जे आहे ते वाढलं जातं. म्हणजेच हे आपलं अंतर जे आहे ते 2.5चं होतं. जर तुम्ही सुरुवातीलाच 2.5 घेतला आणि त्यानंतर टक्स मारला तर हे अंतर तुमचं 3चं होतं आणि गळा आपोआपच उतरतो, शोल्डरसुद्धा उतरतो. तर ही छोटीशी ट्रिक जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. तुम्ही नक्की फॉलो करा. कधीही तुमचे ब्लाऊजचे गळे असतील किंवा शोल्डर असतील अजिबातसुद्धा उतरणार नाही. लाईव्ह एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा. एकदा या पद्धतीने ब्लाऊज शिवून पहा, गळा उतरणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ फॉलो करा. बॅक साईड कशी कटिंग करायची हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप की तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. जरी कोणती गोष्ट समजली नसेल तर नक्की मला कमेंट करून विचारा. मी तिथे तुमच्या प्रश्नांची उत्तर नक्की देते. काही प्रॉब्लेम आला तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट करून किंवा इंस्टाला DM करून सुद्धा विचारू शकता. जेव्हा तुम्ही बॅक साईड कटिंग करताल त्यावेळेस माझ्याबरोबर नक्की फोटो शेअर करा. काही प्रॉब्लेम वाटला किंवा काही चुकलेलं असेल तर मी नक्की तुम्हाला गाईड करेल. तर चला, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.